नाही नाही नाही, काहीही तक्रार नाहीये. तुमच्या तिन्ही मुलांचा प्रोग्रेस अगदी उत्तम आहे. चिन्मयी आणि मृण्मयी यांचं मॅथ्स सुधारलंय आणि अन्वय याला सगळ्याच कविता नेहमी पाठ असतात. सर, मी तुम्हाला सांगत होतो ना, माझ्या आईने आधीच मला खूप कविता शिकवून ठेवलेत. आम्हाला मॅथ्स मध्ये बनीची आईच हेल्प करते. येस आय नो. मिसेस ठाकूर, आय मस्ट से तुम्ही खूप उत्तम गाईड करते तुमच्या मुलांना. सर, माझं कर्तव्यच आहे ते. आजकाल सगळेच पॅरेंट्स काही एवढे सजग नसतात आपल्या मुलांबद्दल. मिस्टर ठाकूर, तुमच्या मिसेस टीचरच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये असतात, मुलांशीही चांगलं कम्युनिकेट करतात. गेल्या 5-6 महिन्यामध्ये तुमच्या मुलांचा होमवर्क झाला नाही असं एकदाही झालं नाही. टीचर्स त्यांच्यात फक्त प्रोग्रेस बघतात. अँड आय एम शुअर तुमच्या मुलांचा जो अभ्यासातला इंटरेस्ट वाढलाय त्याला मिसेस ठाकूरच कारण आहे. मी इतर पॅरेंट्सना नेहमी यांचंच उदाहरण देतो. ॲक्च्युली मला तुमच्याशी ना एका विषयावर बोलायचं आहे. सर, मुलांना क्लासमध्ये जाऊ दे. येस येस शुअर. चला, नीट अभ्यास कर आणि टिफिन संपवून या. काय? हो बाबा. दानीची आई, आपण नंतर भेटू. हा, आपण पण भेटूया बाबा. बाय. चला निघूया. सर, काय बोलत होता तुम्ही? बऱ्याच दिवसापासून माझी एक इच्छा आहे, पॅरेंट्सची एक कमिटी फॉर्म करायची. तुम्हाला त्या कमिटीला लीड करायला आवडेल का मिसेस ठाकूर? सर, तुम्ही मला आता जरा जास्तच क्रेडिट देत आहे. नो नो नो, नॉट ॲट ऑल. मी खूप सिरियसली बोलतोय. मला मनापासून वाटतं इतर पॅरेंट्सना तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं मिस्टर ठाकूर? मला उशीर होते, येतो. हो सर, आपण या विषयावर सावकाश बोलूया. शुअर. आय एम सॉरी. नो प्रॉब्लेम.